हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या YouTube चॅनल मध्ये. खूप साऱ्या मुलांचा खूप छान असा प्रतिसाद पहिल्या व्हिडिओला भेटला. खूप साऱ्या मुलांनी मेसेज केले, DM केले आणि त्यांनी थँक्यू सर असा मेसेज टाकला. का बरं? कारण त्यांना त्याचा फायदा झाला. फायदा होणार 100% होणार, कारण या व्हिडिओच्या मागे आपली मेहनत आहे आणि मेहनत ही एका किंवा 2 दिवसात दिसून येत नाही. तिला निरखून येण्यासाठी एक प्रॉपर टाइम लागतो. तर चला आपण स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग द टाइम. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय डिस्कशन केलं? युनिट काय असतं? स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. मग स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट मासचं काय? 1 kg. ठीक आहे. लेंथचं काय? 1 मीटर. टाइमचं काय? 1 सेकंड. 1 काय आहे सर? हे एक स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट आहे. 1 पासूनच सुरुवात केली तर तुम्हाला आठवत असेल, कालचं लेक्चर आठवा. जर मासचं स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट जर 2 kg असतं तर मला माझं मास जे की 70 kg आहे ते कसं सांगावं लागलं असतं? 35 टाइम्स द युनिट ऑफ मास. कारण युनिट ऑफ मास किती घेतला आपण? 2 kg. मग 35 into 2 म्हणजे 70 kg. पण असं आपल्या युनिव्हर्स मध्ये सांगायची गरज नाही, कारण आपण स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट 1 घेतो. ठीक आहे. स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट 1 kg घेतो. लेंथ असेल तर 1 मीटर घेतो. अशा प्रकारे खूप छान डिस्कशन केलं. त्यानंतर आपण मूव ऑन झालो कोणाकडे? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी ज्या मेजर करू शकतो. मग मेजर केलं कसं लिहिणार? न्यूमेरिकल व्हॅल्यू इनटू युनिट. न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट एकदा मेजर केलं की या दोघांचा प्रोडक्ट ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे काय? 70 kg आणि त्याला कन्वर्ट केलं 70,000 ग्राम. या दोघांचा अर्थ सेम आहे, म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट सेम टाइपचं आन्सर रिप्रेझेंट करतं. 70 kg 70,000 ग्राम, दोघांचा अर्थ सेम, दोघं सेम टाइपचं रिप्रेझेंटेशन करत आहे. त्यानंतर आपण हे सांगितलं की न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिटचं रिलेशन इनव्हर्स असतं. त्यामुळे युनिट वाढवलं, न्यूमेरिकल व्हॅल्यू डिक्रीज होते. युनिट डिक्रीज केलं, न्यूमेरिकल व्हॅल्यू इनक्रीज होते. ठीक आहे. मग त्यानंतर नेक्स्ट सिस्टम ऑफ युनिट पाहिले. MKS, CGS, FPS, SI एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ MKS. त्यामध्ये SI मध्ये किती क्वांटिटीचे युनिट आपण सांगितले? 7. ठीक. कोणते कोणते? मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. नेक्स्ट पॉइंट आपण युनिट कन्वर्जन रिलेटेड थोडंसं डिस्कशन केलं. ठीक आहे. म्हणजे kg टू ग्राम, ग्राम टू मिलीग्राम, किलोमीटर टू मीटर, मीटर टू सेंटीमीटर, सेंटीमीटर टू मिलीमीटर, असे बाकीचे पण आहेत, परंतु जे मेजरली यूज होतात ते सांगितलं. आता त्यानंतर आपण एक फॉर्म्युला दिला. N1U1 is equal to N2U2. ठीक आहे. पहिल्या सिस्टम मध्ये एखादी मेजर्ड व्हॅल्यूचा न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट माहित असेल तर दुसऱ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू काढू शकतो. त्यावरती आपण एक न्यूमेरिकल घेतला, 2 तुम्हाला करायला दिले होते. आता आणखीन एक न्यूमेरिकल घेऊन आपण नेक्स्ट पॉइंट कडे मूव ऑन करूया. तर न्यूमेरिकल काय? खूप छान न्यूमेरिकल. पर्सनली मला खूप जास्त न्यूमेरिकल हा आवडतो. का बरं? कळेल तुम्हाला याच्यामध्ये. The moment of inertia of a body rotating about a given axis is given. किती दिलेले क्वेश्चन आहे बरं का राजांनो, एकदम महत्वाचा, छान क्वालिटी वाला क्वेश्चन एकदम. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आपल्याला 12 kg मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नंतर पुढे म्हणताय काय बघा? इन SI सिस्टम ऑफ युनिट मध्ये व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन अ सिस्टम ऑफ युनिट इन विच. ठीक आहे. नवीन सिस्टम ऑफ युनिट आणलं. समजा याला मी म्हणलं सिस्टम ऑफ युनिट 1 आणि दुसऱ्या सिस्टम ऑफ युनिट बद्दल आणखीन काही बोललं नाही. ठीक आहे. बोलेल पुढे काय म्हणते बघा? इन विच. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन ए सिस्टम ऑफ युनिट इन विच द युनिट ऑफ लेंथ इज 5 सेंटीमीटर. ओके, व्हेरी गुड. छान आहे क्वेश्चन. युनिट ऑफ लेंथ स्टँडर्ड केस मध्ये युनिट ऑफ लेंथ आपण काय घेतो? 1 मीटर. आताच बोललो थोड्या वेळापूर्वी. ठीक आहे. त्यानंतर युनिट ऑफ मास आपण काय घेतो? युनिट ऑफ मास स्टँडर्ड केस मध्ये जी ऑलरेडी व्हॅल्यू घेतलेली आहे त्याच्यामध्ये 1 kg.
पण नवीन सिस्टम ऑफ युनिट मध्ये ते म्हणत आहे लेंथचं जे युनिट आहे ते 5 सेंटीमीटर घ्या. ओके, नेक्स्ट, अँड द युनिट ऑफ मास इज 10 ग्राम. ओके, समजलं? ठीक आहे. याचा अर्थ इनडायरेक्टली याचा अर्थ काय होतो की हे एसआय सिस्टम मध्ये होतं, त्याला सीजीएस मध्ये कन्वर्ट करा. पण सीजीएस मध्ये कन्वर्ट करत असताना सीजीएस मध्ये सिस्टम ऑफ युनिट मध्ये सीजीएस सिस्टम ऑफ युनिट मध्ये स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट काय राहतं तर 1 सेंटीमीटर 1 ग्राम असतं. पण यांनी चेंज केलं 5 सेंटीमीटर 10 ग्राम. याचा काय फरक पडेल हे तुम्हाला आपण एक्सप्लेन करून दाखवू. सांगा फॉर्म्युला कोणता वापरायचा? n1 u1 इज इक्वल टू n2 u2. एकदम सिंपल, टेन्शनच नाही घ्यायचं. कुठल्याही टाइपचं युनिट कन्वर्जन असू द्या, तुम्हाला हा फॉर्म्युला हेल्प करणार. n1 किती आहे? 12. बापरे 12. ठीक आहे. u1 कोण आहे? केजी मीटर स्क्वेअर इज इक्वल टू n2 आपल्याला काढायचंय. u2 काय ठेवणार? ऑब्विसली केजीच्या बदली ग्राम ठेवणार, मीटरच्या बदली सेंटीमीटर ठेवणार. पण ओनली ग्राम नाही ठेवायचं, कारण इथं स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट 1 ग्राम नाही, स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट फॉर लेंथ 1 सेंटीमीटर नाही. इथं 1 केजी, इथं 1 मीटर आहे, म्हणून तर तसंच ठेवलंय. ठीक आहे सर, मग तुम्हीच सांगा काय करणार? तर केजीच्या बदली ग्राम ठेवायचे, पण ओनली ग्राम नाही तर 10 ग्राम ठेवायचं. त्यानंतर इथं मीटरच्या जागी सेंटीमीटर ठेवणार, पण ओनली सेंटीमीटर नाही 5 सेंटीमीटर ठेवा. सर 5 सेंटीमीटरचा स्क्वेअर ठेवलं. ठीक आहे, बरोबर केलं ना सर? हो, कारण इथं मीटर स्क्वेअर येते, तिकडे पण स्क्वेअर असायला पाहिजे. ओके फाईन. चला, केजीला कशात कन्वर्ट करणार? ग्राम. कशाला मल्टिप्लाय? 10 टू द पॉवर 3 ग्राम. ओके, मीटरला कशात कन्वर्ट करणार? सेंटीमीटर. कारण कॅन्सल करायचे. मीटरला सेंटीमीटर म्हणजे 10 टू द पॉवर 2, त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 10 टू द पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू n2 इंटू इथं बघा 10 ग्राम जशास तसं इंटू 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर, ग्राम ग्राम कॅन्सल. तिकडे राहिलेल्या व्हॅल्यू या साईडला घेऊन या. n2 आपल्याला भेटेल 12 इंटू 10 टू द पॉवर काय बनलं? 7 सर. व्हेरी गुड, कॅल्क्युलेशन फास्ट जमलं पाहिजे. डिवाइडेड बाय इथं 10 इंटू 25, तर 10 इंटू 25 ला तुम्ही 250 ठेवू शकता, काही अडचण नाही. सर एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू का सर, मला इथपर्यंत जमेल ही. ठीक आहे, हे नवीन आहे, थोडं समजून घेतो मी, परंतु इथपर्यंत मला जमेल. इथून कधी कधी भीती वाटते की माझ्याकडून चुकेल का. ठीक आहे, यामुळे म्हणलं टेबल पार्ट असायला पाहिजे. मला 25 चा टेबल पार्ट आहे. 25 4 जा काय बनतं? 100. तुम्ही म्हणतो यावरून काय सोल्युशन भेटेल? बघ इकडं मी करून दाखवतो. 4 न मल्टिप्लाय केलं, 4 न डिवाइड केलं, 25 4 जा 100. ऑलरेडी एक शून्य आहे म्हणजे 1000. 1000 म्हणजे 10 टू द पॉवर 3. 10 टू द पॉवर 3 वरती गेले तर -3. 7 - 3 4. ठीक आहे, म्हणजे सर 10 टू द पॉवर 4 राहिलं. आणखी म्हणजे हे कटलं, हे कटलं. 12 4 जा. बोला, टेबल माहित असायला पाहिजे. ठीक आहे, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, तर 48 इंटू 10 टू द पॉवर 4 ही आली आपली n2 ची व्हॅल्यू. म्हणजे अर्थ काय? अर्थ मिनिंग महत्वाचा आहे. तर मिनिंग काय येतो? 12 केजी मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 48 इंटू 10 टू द पॉवर 4 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. अर्थ असा होतो. म्हणजे फायनली कन्क्लुजन लिहितो तुम्हाला बघा. तर या साईडने इथं आलेलो आहे मी. थोडा बोर्ड साईज छोटी आहे, आपण ऍडजस्ट करू. ठीक आहे, काय म्हणणार? 12 केजी मीटर स्क्वेअर याचा अर्थ आणि 48 इंटू 10 टू द पॉवर 4 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर याचा अर्थ सेम राहणार. ठीक आहे, सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून घेणे. आपण जाऊयात आता नवीन कन्सेप्ट कडे. या टाइपचे क्वेश्चन सर तुम्ही घेणार का? खूप जास्त घेणार आहे, म्हणजे चॅलेंज आहे. ठीक आहे, चॅलेंज देऊन आपण याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करणार. असं नाही की तुम्हाला थेरॉटिकली गोड बोलून आपण नंतर न्यूमेरिकलच्या वेळेस मुकरलो, सोडून दिलं, गिव्ह अप केलं. नो, गिव्ह अप करणाऱ्यातले आपण नाहीतच. आपण मराठी माणसं आहेत, मराठी माणूस गिव्ह अप करत नाही. मोडेल
पण वाकणार नाही. ही स्ट्रॅटेजी आपल्याला महाराजांनी शिकवलेली आहे. तर जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. आपल्याकडे टोटल 3 टाइपच्या क्वांटिटी बघायला भेटतात. सर कोणत्या कोणत्या? एक आहे मेंटल, मेंटल नाही, फंडामेंटल. त्यानंतर दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे, कधी जर स्पेलिंग इकडे तिकडे झालं तर गरीबाला माफ करत जा. त्यानंतर सप्लिमेंटरी. ओके, सप्लिमेंटरी क्वांटिटी. अशा 3 टाइपच्या क्वांटिटी बघायला भेटतील. फंडामेंटल मध्ये कोण कोण? मास, ओके, लेंथ, ओके. त्यानंतर बोला बोला, तुम्ही पण बोला. मी एकटा बोलून सोल्युशन भेटणार नाही, तुम्हाला बोलावं लागेल, नाही तर बोर होईल. बोर झालं की झोप येते, बंद करायचं, आरामात मजा करायची. याला अर्थ नाही. आपला जन्म स्ट्रगल करण्यासाठी झालेला आहे. लेंथ, त्यानंतर आलं नेक्स्ट टाइम, त्यानंतर टेम्परेचर, नेक्स्ट वन करंट, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे. आता लॉजिक बघा. या 7 फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल म्हणजे काय? अशा क्वांटिटी ज्या की दुसऱ्या कोणावर डिपेंड करत नाही, दुसऱ्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड करत नाही. मास, लेंथवर डिपेंड करत का? टाइमवर, टेम्परेचर, करंट, अमाउंट ऑफ ल्युमिनस, कोणावरच नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? अशा क्वांटिटी ज्या की दुसऱ्यावर डिपेंड करतात किंवा कॅल्क्युलेटेड. डिराइव्ड क्वांटिटी जसं की स्पीड इज डिपेंडंट ऑन डिस्टन्स अपॉन टाइम. ओके फाइन. नेक्स्ट फोर्स. एक्झाम्पल सांगा. फोर्स काय सांगणार एक्झाम्पल? मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. हा मास आहे बरं का, नाहीतर मीटर असं समजतात. मास इंटू ऍक्सेलरेशन. हे तेवढं काही टफ नाही, हे पण टफ नाही, हे पण टफ नाही, काही तेवढं याच्यात वेगळं काहीच नाहीये. वेगळं आहे सप्लिमेंटरी मध्ये. सप्लिमेंटरी मध्ये कोण येतं? 2 कार्यकर्ते येतात. एक येतो प्लेन अँगल, ज्याचा की वापर आपण पॅरॅलेक्स मेथड साठी करणार आहोत. ठीक आहे, प्लेन अँगल. ओके, प्लेन अँगल म्हणजे काय? सिंपल 2 लाईन ड्रॉ करा, किंवा असं म्हणा की हा सेंटर ऑफ सर्कल आहे. सिंपल वे मध्ये एकदम, हा सेंटर ऑफ सर्कल आहे. पार्टिकल या ठिकाणी होता, तो सर्क्युलर पाथ वर फिरत 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 या पॉइंटला गेला. हे कोण? रेडियस. हे कोण? रेडियस. हा कोण? अँगल, ज्याला की आपण प्लेन अँगल म्हणतो. हे जे डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण म्हणतो आर्क लेंथ म्हणतो. मग फॉर्म्युला काय येतो? तर थीटा इज इक्वल टू एस बाय आर. एस लेंथ आहे, आर लेंथ आहे, बरोबर. दोघांचं युनिट मीटर 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 कॅन्सल. मग थीटाला युनिट नाहीये का? आहे. ते एसआय युनिट आहे त्याचं रॅडियन. काय आहे त्याचं एसआय युनिट? रॅडियन. ओके, नेक्स्ट जी सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे ती आहे सॉलिड अँगल. सर सॉलिड अँगल टफ आहे का? नाही, सेम याच सारखे, फक्त डायग्राम ड्रॉ करताना डायग्राम कशी ड्रॉ करायची? एक कोन टाइप डायग्राम ड्रॉ करायचे. जसं बर्थडेची कॅप आठवते तुम्हाला? बर्थडेला कॅप असते आपल्याला, तर ती कॅप त्या टाइपची. मग हा जो मधला अँगल असतो त्याचा हा वाला, ठीक आहे, गोल ड्रॉ केले आम्ही, तर त्याला आपण म्हणत असतो सॉलिड अँगल. प्लेन अँगलला आपण थीटा ने डिनोट करतो, सॉलिड अँगलला ओ हम ओ हम ओ हम. ठीक आहे, मग आपण याला डिनोट केलं. समोर कोण आहे सध्या? लेंथ आहे का एरिया आहे? कोनचा बेस, कोनचा बेस, कोनचा बेस, ठीक आहे, एरिया असतो सर. ठीक आहे, व्हेरी गुड. मग या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स म्हणजे काय? आर म्हणू. ठीक आहे, सेम स्ट्रॅटेजी लावा. जसं थीटा काढताना अपोजिट बाय ऍडजस्टंट केलं. ठीक आहे, याच्याबद्दल डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन देईल मी एखाद्या लेक्चर मध्ये, परंतु आता युनिट अँड डायमेन्शन मध्ये तेवढी गरज नाही. तर थीटा इज इक्वल टू एस बाय आर. इथं फॉर्म्युला काय बनेल? तर ओहम इज इक्वल टू एरिया, कोण रे बाबा? एरिया डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सर आर स्क्वेअर का बर? वरती बघ बाळ, एरिया घेतला, युनिट काय येणार? मीटर स्क्वेअर. मग खाली पण मीटर स्क्वेअर, कॅन्सल. ठीक आहे, याचा वापर खूप ठिकाणी होत नाही, पण इम्पॉर्टंट आहे. मग सर याचं युनिट काय येणार? मीटर स्क्वेअर तर उड आलं, तर याचं युनिट येतं स्टेरेडियन.
काय येतं याचं स्टेरेडियन. ओके, याचं रॅडियन एसआय युनिट आहे, याचं स्टेरेडियन एसआय युनिट आहे. बोर्डवरचा जो काही तुम्हाला कार्यक्रम दिसत आहे तो सुंदर अक्षरामध्ये लिहून घेणे. जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. आपण रिवाइज करत आहोत पण स्लो करत आहोत, स्पीड मध्ये नाही करत आहोत. ठीक आहे, ह्या गोष्टीची काळजी घ्यावी. रिपीटरच्या मुलांनी थोडस या लेक्चरला जर फास्ट फॉरवर्ड वर बघितलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. फास्ट फॉरवर्ड वर जायचं एकदम. हा ठीक आहे, माहित असेल तर पुढे जायचं. आता सर्वात जबरदस्त माझा पर्सनल आवडता कोण, तर तो आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. याचे खूप सारे ऍप्लिकेशन पण आहेत. मेन म्हणजे काय, डायमेन्शनल फॉर्म्युलाचे खूप सारे ऍप्लिकेशन पण आहेत, थोडे ड्रॉबॅक पण आहेत. ठीक आहे, ड्रॉबॅक म्हणजे काय, दोन क्वांटिटी वेगवेगळ्या क्वांटिटी पण त्याचे युनिट सेम, डायमेन्शन सेम असतं. मग आयडेंटिफाय करणं टफ जातं. जसं की आपण एक्झाम्पल असं म्हणलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ठीक आहे, ज्यांना माहित आहे त्यांनी फोकस करा, ज्यांना माहित नाही त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय येतं बरं, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बाय मास. ठीक आहे, युनिट काय येणार मग, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एनर्जी जूल बाय मास. तुमचं युनिट येते मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सेम युनिट येतं लेटेंट हीटचं, सेम युनिट. मग सांगा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कुठं, लेटेंट हीट कुठं, या दोघांचं युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर येतं. ठीक आहे, दोन वेगवेगळ्या क्वांटिटी, दोन वेगवेगळे कन्सेप्ट आणि युनिट सेम, डायमेन्शन सेम, असे ड्रॉबॅक आहेत. ड्रॉबॅक आपण डिस्कशन करू. आता डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, तर एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीला रिप्रेझेंट करणं इन द फॉर्म ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्लेन करणं इन द फॉर्म ऑफ 7 फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणलं मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येतो, मास ही दुसऱ्या कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड करते का, नाही. म्हणजे फक्त मास कोणावर डिपेंड करणार, स्वतःवर. म्हणजे त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1. ठीक आहे सर, हे m1 काय, तर तेही सांगतो. मास या फंडामेंटल क्वांटिटी साठी आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल एम, लेंथ साठी कॅपिटल एल, टाइम साठी कॅपिटल टी, टेम्परेचर साठी के, करंट साठी एम्पियर. पुढच्या दोघांची आपल्याला जास्त गरज पडत नाही. ठीक आहे, सो दुसरे एखादे एक्झाम्पल सांगा. समजा मी म्हणलं फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय येतो, मास इनटू ऍक्सेलरेशन. सर ओके फाईन, याचं युनिट फाइंड आउट करा. ठीक आहे, तुम्ही म्हणता सर ऍक्सेलरेशनचं माहित नाही. बरं बाळ मी सांगतो, टेन्शन कशाला घेतो. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला येतो चेंज इन व्हेलॉसिटी बाय चेंज इन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी, सर व्हेलॉसिटीचा माहित नाही. बरं ठीक आहे, मी व्हेलॉसिटीचाही डायमेन्शनल फॉर्म्युला सांगतो किंवा युनिट सांगतो किंवा फॉर्म्युला सांगतो. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता असं नको म्हणू की सर डिस्प्लेसमेंट पण माहित नाही. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटचं युनिट येतं मीटर, टाइमचं येतं सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटीचं युनिट आलं मीटर पर सेकंड. ओके, मग चेंज इन व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंदच असतं बाळ. ठीक आहे, म्हणजे मीटर पर सेकंद वरती डिवाइड बाय चेंज इन टाइम, म्हणजे फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. ठीक आहे, तर तिथे येणार सेकंड. सेकंड कॅन्सल होतं का, नाही. ठीक आहे, मग काय आलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. माझं काय म्हणणं माहिती आहे का तुम्हाला, पर्सनली एकदम अशी कळकळीची विनंती तुम्हाला, सर बोला ना सर. ठीक आहे, हे अशा जर काही तुम्हाला कन्फ्युजन असतील की हा कॅन्सल होतो का नाही का, तर बसा स्वतःहून सेपरेट एक पेज घ्या, असे एक्झाम्पल तयार करा, सॉल्व करा, पाठवा मला, मी चेक करतो. बरोबर, किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड कडून चेक करून घ्या की बरोबर केलंय का, सांगले दादा. ठीक आहे, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. तर चला, मीटर पर सेकंड स्क्वेअर आलं, इथं ठेवलं. मासचं युनिट काय येतं, केजी येतं. ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर.
ठीक आहे, मग याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार? हा बघा, सर्वात पहिलं सिम्बॉल घेतला आपण यम. यम म्हणजे काय? मासचा रिप्रेझेंटेशन करणारा सिम्बॉल आहे. मासचे युनिट केजी आहे का? आहे. त्याचा पॉवर किती? 1 घेतलं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे? लेंथ आहे. लेंथचं युनिट काय? तर मीटर आहे का? इथं आहे सर. त्याचा पॉवर किती आहे? 1 आहे. ओके. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी टाइम. टाइमचं युनिट सेकंड आहे का? आहे. त्याचा पॉवर किती आहे? 2. बरोबर आहे का? चुकलं सर? चुकलं नाही. चुकलं सर. काय चुकलं सांग? ठीक आहे सर, हा डिनॉमिनेटरला आहे ना, हा वरती घेतल्यावर याचा पॉवर काय बनतो? मायनस. हा डायमेन्शनल फॉर्म्युला. मग डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाकोणाची गरज लागते? तर आपल्याला त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्म्युल्यात जे जे तुम्ही यूज करताय त्यांचे युनिट माहित असायला पाहिजे. ठीक आहे. युनिट वरून नंतर त्यांना MLT च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो आपण. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर केल्विन म्हणजे के टेम्परेचरचा जो सिम्बॉल आहे तो के म्हणजे टेम्परेचरला रिप्रेझेंट करतं. त्याचं युनिट केल्विन. केल्विन दिसत आहे का? नाही, म्हणजे 0. नेक्स्ट ए म्हणजे कोण? तर करंटचा सिम्बॉल आहे. करंटचे युनिट एम्पियर. एम्पियर दिसत आहे का? नाही, ज्याचा पॉवर 0 आहे त्याला घ्यायची गरज बिलकुल नाहीये. बघा, छान असं सुंदर अशा अक्षरात लिहून घ्या. अशा खूप क्वांटिटी येतात. खूप साऱ्या क्वांटिटीचे डायमेन्शन आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे. चलो बॉस, एवढ्यावर थांबून जमणार नाही. चला तर आपण जाऊ आता डायमेन्शनच्या ऍप्लिकेशन कडे. सर बाकीच्या युनिटचे डायमेन्शन ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या बुक मध्ये पाहावे लागतील. असं नाही की मी घेऊ शकत नाही, परंतु सर्वच क्वांटिटीचे डायमेन्शन किंवा युनिट हे एका दिवसात पाठवण्यासारखे किंवा एका व्हिडिओ मध्ये खतम करण्यासारखे बिलकुल नाहीये. मग आपण काय करणार? ऍप्लिकेशन कडे जाणार. महत्वाचं आहे, ऍप्लिकेशनवर क्वेश्चन येतो. सर्वात पहिलं ऍप्लिकेशन काय? डायमेन्शनल फॉर्म्युलाचा यूज काय? तर सर्वात पहिलं टू फाइंड द डायमेन्शन ऑफ कॉन्स्टंट. टू फाइंड द डायमेन्शन ऑफ कॉन्स्टंट. तुम्ही म्हणता सर हे कॉन्स्टंट म्हणजे काय? तर कॉन्स्टंट क्या आहे बापू? तर इकडे लक्ष द्या. फोर्स कोणता? ग्रॅव्हिटेशनल इज इक्वल टू G m1 m2 बाय r². एकदम सोपं. विचार करा तुम्ही कुठल्या लेवलला आपण स्टडी करून सांगत आहोत. म्हणजे एक सिस्टमॅटिक जाणार पूर्ण टाईपची तयारी. सुरुवातीला थिओरिटिकली छोटे छोटे न्यूमेरिकल घेऊन डिस्कशन, पुन्हा डिटेल मध्ये डायरेक्ट तुम्ही म्हणताल त्या बुक मधले क्वेश्चन घेऊन डिस्कशन. ठीक आहे. आता हा कोण आहे? फोर्स आहे सर. ऑब्विसली ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे, तर हा फोर्सच राहणार. m1 आणि m2 कोण आहेत? सर मास आहेत. ठीक आहे. r कोण आहे? सर डिस्टन्स आहे. ठीक आहे. g कोण आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर याचं डायमेन्शन काय आहे हे आपण कोणाचा वापर करून काढणार? तर डायमेन्शनल फॉर्म्युले बाकीच्यांचे ठेवून आपण याचं डायमेन्शन काढू शकतो. जसं की तुम्ही लास्ट स्लाइड मध्ये बघितलं फोर्सचं डायमेन्शन काय आलं होतं. ठीक आहे, पण आपण थोडं वेगळ्या मेथडनं जाऊ. कसं? फोर्सचं युनिट ठेवा केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू जी चं युनिट माहित नाही. m1 मासचं युनिट केजी, दुसरा m2 मासचं युनिट केजी डिवाइडेड बाय r² डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. 1 केजी कॅन्सल. मीटर स्क्वेअर वरती केजी खाली म्हणजे जी चं आपल्याला ती युनिट भेटलं. युनिट काय भेटलं? मीटर स्क्वेअर मीटर क्यूब डिवाइडेड बाय सेकंड स्क्वेअर ऑलरेडी होता. केजी या साइडला आला तर केजी सेकंड स्क्वेअर. डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार? सर्वात पहिलं सिम्बॉल घेतलं कॅपिटल एम. मासला रिप्रेझेंट करतं. मासचं युनिट काय? केजी आहे का? आहे, पण ते डिनॉमिनेटरला आहे म्हणून पॉवर -1. ठीक आहे. नेक्स्ट एल लेंथ युनिट मीटर आहे का? त्याचा पॉवर किती आहे? 3 आहे. सब +3 का बरं? न्यूमरेटरला आहे. त्यानंतर नेक्स्ट सिम्बॉल टाइम टीचं युनिट सेकंड आहे पण डिनॉमिनेटरला आहे. टी पॉवर -2. मी याचं युनिटच पाठ करतो. का बरं? कारण वेगवेगळ्या क्वेश्चन मध्ये याचा वापर करतात. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणताल की सर एवढंच बस
फर्स्ट ऍप्लिकेशन एवढंच आहे? हो बेटा एवढंच आहे. पॉज कर, घे लिहून. याच्यामध्ये दुसरे एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरे एक्झाम्पल काय तर फोर्स वालाच एक्झाम्पल घेऊ, ज्याच्यामध्ये आणखीन थोडं आपल्याला वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन शिकायला भेटतील. त्यात सर्वात पहिलं एक घेतलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं, दुसरं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स घेतला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय येतो? 1/4 पाय इप्सिलॉन नॉट, ठीक आहे, इंटू Q1 इंटू Q2 बाय R स्क्वेअर. सर याच्यात कॉन्स्टंट कोण आहे? कॉन्स्टंट आहे ना इप्सिलॉन नॉट, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस वापर करत बाळ याचा. ठीक आहे, मग आता काय करणार? यासाठी फोर्सचं युनिट ठेवा, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू. नेक्स्ट 4 पायला युनिट असेल का? नाही. इप्सिलॉन नॉटचा आपल्याला युनिट काढायचं आहे. ठीक आहे, Q1 Q2 चार्ज. सर चार्जचं युनिट काय? चार्जचं युनिट तर कुलम असतं. ठीक आहे, मग चार्जचं युनिट काय? कुलम असतं. मग कुलम ठेवायचं का? मग कुलमला 7 फंडामेंटल क्वांटिटी मध्ये रिप्रेझेंट कसं करायचं? ठीक आहे, कुलमला कसं करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आहे? तुम्हाला करंटचा फॉर्म्युला माहित असेल. करंट इज इक्वल टू चेंज इन चार्ज बाय चेंज इन टाइम घेतो. मग सांगा बरं, चेंज इन चार्ज म्हणजेच कोण? चार्ज. चार्ज इज इक्वल टू काय आलं तर करंट इनटू टाइम. करंटला आपण I ने डिनोट करतो, टाइमला T ने डिनोट करतो. मग आपण चार्जचं युनिट काय म्हणलं होतं? कुलम्ब म्हणलं होतं. मग कुलम इज इक्वल टू आपण ठेवू शकतो एम्पियर सेकंड. तर ठेवा इथं Q1 च्या जागी काय येणार? एम्पियर सेकंड. Q2 च्या जागी एम्पियर सेकंड म्हणजे एम्पियर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर आलं मीटर स्क्वेअर. इप्सिलॉन नॉटला वरती घ्या, हे मटेरियल खाली पाठवा. मग इप्सिलॉन नॉटचं युनिट काय भेटलं मला तर सेकंड स्क्वेअर वरती गेला म्हणजे तिथं ऑलरेडी a स्क्वेअर होता, s स्क्वेअर होता. हा s स्क्वेअर म्हणजे s टू द पॉवर 4 डिवाइडेड बाय हा kg मीटर खाली, ऑलरेडी 1 मीटर खाली होता म्हणजे kg मीटर क्यूब आलं. ओके फाइन, व्हेरी गुड. डायमेन्शनल फॉर्म्युला सर्वात पहिलं घेतलं m मास kg आहे, त्याचा पॉवर 1 पण डिनॉमिनेटरला आहे -1. l लेंथ युनिट मीटर, मीटरचा पॉवर 3 आहे पण डिनॉमिनेटरला आहे. नेक्स्ट t टाइम, टाइमचे युनिट सेकंड, सेकंडचा पॉवर 4 न्यूमरेटरला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कोण 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 तर a म्हणजे कोण? करंट आहे बाळ. केल्विन के घ्यायचंय का? टेम्परेचरचा के घ्यायचा आहे का? के घेऊन पण काय फायदा नाही. मग आपण घेतलं ए चा पॉवर किती आहे? 2 आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. ठीक आहे, अशा प्रकारे कॉन्स्टंटचे डायमेन्शन कसे काढायचे यासाठी आपण डायमेन्शनल फॉर्म्युल्याचा वापर करतो. आता मी तर डायमेन्शनचा जास्त नाही वापर केला, मी युनिट वरूनच कार्यक्रम केला. म्हणजे काय केलं? जनरली कसं सॉल्व्ह करतात बघायला. ठीक आहे, याचं डायमेन्शन ठेवा, यांचं डायमेन्शन ठेवा, यांचं डायमेन्शन ठेवा आणि सॉल्व्ह करा. आपण काय केलं? युनिट पुट केले, कारण डायमेन्शन पाठ करायचे नाही. क्वचित थोड्याशा गोष्टीचेच डायमेन्शन पाठ करायचे, सर्वांचे करायचे नाही. नाही म्हणल्यानंतर नाही. तर चला घ्या, उतरवून घ्या. ठीक आहे, प्रॅक्टिस होते, फक्त बघितल्यामुळे तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही. चलो बॉस, याच पहिल्याच ऍप्लिकेशन मध्ये आणखीन एखादा कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढून दाखवू का तुम्हाला? का बस झालं? सांगा सांगा, तुम्ही सांगा. तुम्ही बोलले की मला आवाज येतो. ठीक आहे, एक आणखीन सांगतो. ठीक आहे, तर नेक्स्ट फोर्स वालाच घेऊ. ठीक आहे, कोणता फोर्स आहे तर व्हिस्कस फोर्स आहे. म्हणजे लिक्विड मध्ये जो आपल्याला फोर्स बघायला भेटतो. ठीक आहे, लिक्विडने बॉडीवर लावलेला जो फोर्स असतो ज्याला की आपण व्हिस्कस फोर्स म्हणतो, तो व्हिस्कस फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला असतो 6 पाय ईटा आर व्ही. 6 पाय ईटा आर व्ही. ठीक आहे, मग आपण याचं डायमेन्शन फॉर्म्युला कोणाचा बनवणार? 6 पायचा. 6 पाय कॉन्स्टंट आहे बाळ. ठीक आहे, मग ईटा याला काय म्हणतो आपण? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ठीक, ते म्हणतात सर चक्कर आल्यासारखं होते, असे मोठे मोठे नावं घेत नका जाऊ. अरे बाळ, आहेतच तसे नावं. ठीक आहे, आणि हे सुरुवातीला नवीन वाटेल, परंतु जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, जसं जसं तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत जाल, हे चिल्लर इप्सिलॉन नॉट चिल्लर.
ठीक आहे. म्यू नॉट मॅग्नेटिक फील्ड मध्ये येतं. परमिएबिलिटी, ठीक आहे, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, चिल्लर, सगळे चिल्लर बनतात. ठीक आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये थोडीशी ताकद लावावी लागते, नंतर हळूहळू बाकीचे चॅप्टर एकदम स्मूथ, एकदम मक्खन. ठीक आहे. चला सर, मग फोर्सचं युनिट पुट करू. आलं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर स्क्वेअर नाही म्हणायचं, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. इज इक्वल टू 6 पायला काही नाही. ठीक आहे. ईटाचं युनिट आपल्याला माहित नाही. आर म्हणजे तुम्ही म्हणता सर तुमचं विसरलंय का आम्हाला विचारताय? अरे तुम्हाला विचारतोय. आर रेडियस म्हणून काम करते. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आपल्याला ज्यांनी दिला ते होते स्टोक्स. कोण होते? स्टोक्स. ठीक आहे. ठीक आहे. हा व्ही कोण? तर हा वेलॉसिटी असतो. व्ही वेलॉसिटी, आर रेडियस, रेडियम नाही, काय रेडियस. ओके. रेडियसचं युनिट काय येतं? मीटर येतं सर. ठीक आहे. आणि वेलॉसिटीचं काय येतं सर? मीटर पर सेकंद येतं. अरे वा, छान, जमतंय ना. ठीक आहे सर. 1 मीटर उडाला, खूप दुःख झालं. 1 सेकंद उडाला, आणखीन दुःख झालं. हा जो मीटर होता तो डिनॉमिनेटरला आला. ईटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू युनिट काय भेटलं आपल्याला? केजी. हा मीटर खाली, सेकंड पण खाली. सांगा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा. एम येणार, एल येणार, टी येणार. सांगा एमचं काय? एम म्हणजे मास, केजीचा पॉवर 1. ठीक आहे. नंतर एल लेंथचं युनिट मीटर, मीटरचा पॉवर 1. नाही, -1 डिनॉमिनेटरला. नेक्स्ट टी टाइमचं युनिट सेकंड, सेकंडचा पॉवर -1. अशा प्रकारे वेगवेगळ्या कॉन्स्टंटचे आपण डायमेन्शन फाइंड आउट करतो. खूप छान प्रकारे हे जे पहिलं ऍप्लिकेशन आहे ते आपण पार पाडलेलं आहे बाळांनो. जरी समजा तुम्हाला लिहिण्यासाठी जर टाइम हवा असेल तर पॉज करून लिहायचं. असं नाही की मी थांबू नाही शकत, असं नाही, परंतु पॉज करून लिहिणं हे बेस्ट मेथड आहे. थोडा टाइम जातो परंतु तुम्हाला विचार करायला टाइम भेटतो. म्हणजे ऑनलाईनची ना मजाच वेगळी आहे. ठीक आहे. एकदम फ्रीली आपण स्टडी करू शकतो, पण त्यासोबत त्याचे ड्रॉबॅक्स पण असतात. आपण त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. आपण याच्यासोबत मस्ती नाही केली पाहिजे. प्रामाणिकता ही सर्वात इम्पॉर्टंट आहे. तसं केलं तर तुम्हाला त्याचं यश पण भेटू शकतं, त्याचं फळ भेटू शकतं, त्याचं आउटपुट भेटू शकतं आणि ते एकदम ट्रिमेंडस राहील. ते असं आपण म्हणतो ना की मेहनत केली, बरोबर आहे, त्यानुसार फळ भेटलं. ते जो फील असतो ना तो खूप जबरदस्त राहील. नेक्स्ट जो आहे याच्यामध्ये ऍप्लिकेशन ते आहे बघा. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन सांगतो, म्हणजे नाव सांगत बसण्यापेक्षा एक्झाम्पल आणखीन क्लॅरिटीने येतं. जसं की आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणतं फोर्स, ठीक आहे, इज डिपेंडंट ऑन. फोर्स इज डिपेंडंट ऑन. ओके फाईन. लिहितो म्हटलं तर कसं? ठीक आहे. फोर्स इज डिपेंडंट ऑन, ठीक आहे, एरिया ऑफ पाईप. एरिया ऑफ पाईप. ओके. कोण पाईप, कसा पाईप सांगतो मी. ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. आणि त्यानंतर कोण, तर रो डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे ते थोडं क्लॅरिटीने सांगतो हा. म्हणजे टोटल फार क्वेश्चन लिहिला नाही मी, परंतु जस्ट बेसिक सांगितलं की एक गार्डनर आहे, म्हणजे माळी हो माळी, तो झाडांना पाणी घालतोय. त्यांनी हातात एक पाईप घेतला. ठीक आहे. मोटर ऑन केली. मोटर ऑन केल्यावर पाणी याच्यातून बाहेर पडलं. ठीक आहे. मग हे पाणी बाहेर पडते पर्टिक्युलर पाईप मधून. पाईपला क्रॉस सेक्शनल एरिया असतो, जनरली गोल असतो. ठीक आहे. पाणी बाहेर येते. पाण्याची काहीतरी वेलॉसिटी आहे, पाण्याची काहीतरी डेन्सिटी आहे. ठीक आहे. म्हणजे एरियाला वेलॉसिटी आली, डेन्सिटी ऑफ वॉटर आली. ठीक आहे. या सर्वजण मिळून फोर्स तयार करतायत. ठीक आहे. फोर्स जनरेट करतायत. बघा तुम्ही, थोडं जर पाणी फास्ट आलं, ठीक आहे, तो झटका मागे लागतो, है ना. म्हणजे या पद्धतीनं तो जो वॉटर आहे त्याचा जो फ्लो आहे, ठीक आहे, ती स्पीड ऑफ वॉटर आहे किंवा द डेन्सिटी ऑफ वॉटर आहे किंवा द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पाईप आहे, या सर्वांवर
तो फोर्स डिपेंड करतो जो की त्या गार्डनरच्या हातावर लागत आहे. ठीक आहे, त्या गार्डनर माळीनं जर पाईप सोडून दिला तर पाईप असा नागिन डान्स करेल ना बाबा, करतो का नाही, आठवते का नाही तुम्हाला? ठीक आहे, पाईप असा खेळत राहतो, असं होऊ नये म्हणून आपण पाईप हातात धरला, हातात पाईप धरला म्हणजे तो फोर्स आपल्यावर लागला. ठीक आहे, मग तो फोर्स एरिया, व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी ऑफ वॉटरवर डिपेंड करते. मग या टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारते काय विचारतं तर फाइंड द रिलेशन बिटवीन देम. बरं ठीक आहे, फोर्स कोणाकोणावर डिपेंडंट आहे तर सर डेन्सिटी, एरिया आणि व्हेलॉसिटी. तुम्हाला काय माहिती की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी किंवा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया किंवा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. बरं, समजा डायरेक्टली असले जरी तरी त्यांचा पॉवर 1 हे तुम्हाला काय माहित? मे बी एखाद्याचा पॉवर 2 असू शकतो. म्हणजे फॉर्म्युला असा असू शकतो की फोर्स इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर असा असू शकतो किंवा फोर्स इज इक्वल टू रो स्क्वेअर ए व्ही अशी असू शकतो. मग तोच फॉर्म्युला बनवण्यासाठी आपण डायमेन्शनल फॉर्म्युल्याचा वापर करणार आहोत. म्हणजे आपण फोर्सचा फॉर्म्युला बनवणार आहोत. ठीक आहे, स्टँडर्ड मेथड सांगतो, नंतर शॉर्टकट सांगेन. ठीक आहे, बघा आता इथं सरळ मी फोर्सचं डायमेन्शन पुट केलं. फोर्सचं डायमेन्शन काय येतं? युनिट येतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन m1 l1 t-2. इथं प्रोपोर्शनॅलिटीच्या जागी इक्वल घेतलं. तुम्ही म्हणाल का तर इथे कॉन्स्टंट आला आणि कॉन्स्टंट इथला जो असतो तो असतो डायमेन्शन लेस. काय असतो तो? डायमेन्शन लेस. म्हणजे त्याचं कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन येणार नाही. रो, आता रोच आपण फॉर्म्युला जर बघितला डेन्सिटी मास बाय व्हॉल्यूम म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार? m1 l-3. ओके, नेक्स्ट एरिया म्हणजे काय? l स्क्वेअर. ठीक आहे, मीटर स्क्वेअर युनिट तर l स्क्वेअर त्याचं डायमेन्शन. व्हेलॉसिटी तुम्हाला माहित आहे l1 t-1. व्हेलॉसिटीचं युनिट काय येतं? मीटर पर सेकंद. मीटर साठी l1, सेकंद साठी t-1. प्रश्न एक काय जनरेट झाला होता की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी आहे का स्क्वेअर ऑफ डेन्सिटी? मग ते माहित नाही तर त्याचा पॉवर घेतला आपण ए बी सी. इथं ठेवलं ए बी सी. ठीक आहे, सॉल्व करू. लेफ्ट हँड साइडला बिलकुल छेडखानी करायची नाही. m1 l1 t-2 इज इक्वल टू k. डायमेन्शन लेस काढून टाका. m चा पॉवर 1 त्याचा पॉवर a म्हणजे m टू द पॉवर a. ठीक आहे, l टू द पॉवर -3 त्याचा पॉवर a म्हणजे -3a. पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन, पावरचा पॉवर नसतो, पावरचा पॉवर मल्टिप्लिकेशन असतं. l चा पॉवर 2 चा पॉवर b म्हणजे l टू द पॉवर 2b. त्यानंतर l चा पॉवर 1 त्याचा पॉवर c म्हणजे l टू द पॉवर c. t चा पॉवर -1 त्याचा पॉवर c म्हणजे -c. ठीक आहे, परत एकदा या साइडला लिहितो. लेफ्ट हँड साइडला काय आहे? m1 l1 t-2. तुम्ही म्हणता सर एवढी लेंदी मेथड नाही, शॉर्टकट आहे. ठीक आहे, पण सुरुवातीला थोडं लेंदी सांगतो म्हणजे आपण जेवढा टाइम कंटेंट सोबत घालू तेवढं ते आपल्या जवळ येणार आहे. टाइम द्यावा लागेल आपल्याला. हे आपलं रिलेशनच आहे फिजिक्सचं. रिलेशन मध्ये टाइम द्यावा लागतो. m1 l1 t-2. इथं m चा पॉवर a. बर, दुसरीकडे कुठे m दिसतोय का? इकडं नाही. म्हणजे विषय संपला. l चा पॉवर -3, l चा पॉवर 2b, l चा पॉवर c. 3 l बेस सेम असेल तर पॉवरची, बेस सेम असेल तर पॉवरची, बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन करतो. ठीक आहे, काय येणार ऍडिशन? -3a प्लस 2b प्लस c. व्हेरी गुड. t चा पॉवर -c. सर आता पुढे काय करायचं? बाळ तुला इथे साइन दिसतंय का? सर हो दिसतंय. इक्वल आहे. इक्वल म्हणजे काय? LHS इज इक्वल टू RHS. LHS ला m चा पॉवर किती आहे? 1. RHS ला m चा पॉवर किती आहे? a. म्हणजे a इज इक्वल टू 1. सर एवढं सोपं आहे? यस बॉस, नीट 2025 ला क्वेश्चन आला होता.
आला होता, या रिलेटेडच आला होता, पण काय त्याच्यामध्ये चेंजेस होते, काय मज्जा होती ते तुम्हाला सांगतो. याच्यानंतर मे बी टाइम आपल्याकडे अवेलेबल असेल तर क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे. त्यानंतर एल चा पॉवर बघा, इकडे किती आहे, 1 आहे, तिकडे कोण आहे तर -3a प्लस 2b प्लस c इज इक्वल टू इकडचा पॉवर 1. ठीक आहे. इथून काही इन्फॉर्मेशन भेटणार नाही. नेक्स्ट t चा पॉवर -2, तिकडं -c म्हणजे -c इज इक्वल टू -2, मायनस मायनस कटलं, c इज इक्वल टू 2, a इज इक्वल टू 1. या दोन्ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करा. पुट केल्या काय येणार, -3 प्लस 2b प्लस 2 इज इक्वल टू 1. इथं शिल्लक राहिलं -1, पलीकडे गेलं तर +1, 1 + 1 2, 2b इज इक्वल टू 2. तर 2b इज इक्वल टू 2, तर b इज इक्वल टू काय आलं 1. आपल्याला एक्झाम मध्ये ए बी सी च्या व्हॅल्यू विचारू शकतं, फोर्सचं रिलेशन विचारू शकतं, किंवा फोर्सचा डायरेक्ट फॉर्म्युलाही विचारू शकतं. मग तुम्ही सर कसं, म्हणजे फॉर्म्युला काय येणार, रो चा पॉवर 1 नंतर a चा पॉवर 1, कारण बघा a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 1 आहे. त्यानंतर v c ची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे आपला फायनल फोर्सचा फॉर्म्युला बनेल F इज इक्वल टू रो a v स्क्वेअर. रो चा पॉवर 1, a चा पॉवर 1 आणि v स्क्वेअर. आणि तुम्हाला माहित आहे जे मुलं रिपीट वाली बघतायत, ठीक आहे, किंवा ज्यांचं फ्लुइड मेकॅनिक्स झालेले असे मुलं बघतायत, तर त्यांना माहित आहे तो फॉर्म्युला आहे. आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये बनवतो तो फॉर्म्युला. dp/dt फॉर्म्युल्याने न्यूटनच्या सेकंड लॉचा वापर करून आपण हा फॉर्म्युला बनवतो. ठीक आहे. बनवणे एवढं काही टफ टास्क नाहीये. ठीक. चल पॉज करा, सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून घेणे. झालं बाळांनो? ठीक आहे. चल या टाइपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेऊ आपण. असं लोड घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे. टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. जे मुलं कम्प्लिटली माझ्यावर डिपेंड करून आहेत फिजिक्स साठी, त्यांनी काळजी नका करू. पूर्ण फिजिक्स बद्दल आपण स्टडी करणार आहोत. कोणताही चॅप्टर असू दे, टेन्शन नका घेऊ. त्यासाठी मला किती मेहनत करावी लागली तरी चालेल. ठीक आहे. आता बघा, यामध्ये नंतरचं जे ऍप्लिकेशन आहे ते एकदम सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल जसे की मी म्हणलं की आपल्याला c ही व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपण a प्लस b हा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपण कोणाचं करतो, लक्षपूर्वक ऐका, ज्यांचं युनिट सेम आहे. असं कधी ऐकलंय का तुम्ही की 10 kg प्लस 10 मीटर? नो, नेवर, नॉट एट ऑल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन यूज करत आहोत, ऍडिशन और सबट्रॅक्शन यूज करत आहोत, तर याचा अर्थ काय होतो, ए आणि बी यांचं युनिट सेम असायला पाहिजे. युनिट मस्ट बी सेम. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन आलेला, याच्यावर क्वेश्चन आलेला, JEE ला पण आलेला आहे, नीटला पण आलेला आहे. याच्यावर क्वेश्चन तुम्हा सर्वांचं लक्ष असायला पाहिजे. हा, ठीक आहे. मग आता ए आणि बी चा समजा युनिट आपण म्हणलं केजी. ठीक आहे. एक्झाम्पल आपण याचं म्हणलं युनिट केजी आहे. तर केजी म्हणजे ए कोण आहे, मास आहे, बी कोण आहे, मास आहे. मास प्लस मास काय भेटणार, मास भेटणार. म्हणजे याचं पण युनिट काय राहणार, सेमच राहणार. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन घेतो. क्वेश्चन शिवाय मजा नाही हो. क्वेश्चन शिवाय म्हणजे असं तर झालं पाहिजे बॉडीमध्ये. क्वेश्चन नाहीये म्हणजे अर्थच नाही. थेरॉटिकली तुम्ही स्ट्रॉंग होणार नाही. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल असं दिलं, F म्हणजे फोर्स इज इक्वल टू AT प्लस BT स्क्वेअर. हा क्वेश्चन सेम आलेला आहे JEE किंवा नीटला, मला एक्झॅक्ट आठवणार परंतु आलेला आहे. आता याचा अर्थ काय होतो की ऍडिशन करताय, पण कोणाचं, AT आणि BT स्क्वेअर. मग याचा अर्थ काय होतो, ज्यांचं तुम्ही ऍडिशन करताय ते युनिट वाईज कसे असणार, सेम. म्हणजे AT चं युनिट आणि BT स्क्वेअरचं युनिट सेम असायला पाहिजे, तरच ऍड करता येतं, तर नाहीतर नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणता सर A चं आणि B चं युनिट सेम आहे का, नाही राजा. AT प्लस BT स्क्वेअर म्हणजे AT चं आणि BT स्क्वेअरचं युनिट सेम असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ युनिट वाईज AT मस्ट बी इक्वल टू BT स्क्वेअर. मॅग्निट्यूड वाईज
सेम नाही बरं का, युनिट वाईज सेम आहे. तो सरळ असेल लिहा. ठीक आहे, बरं सांगा बरं, याला आणि याला ऍड केल्यावर तुम्हाला काय भेटतंय? फोर्स. सांगा बरं, फोर्स प्लस फोर्स इज इक्वल टू फोर्स असं होईल का? मास प्लस प्लस म्हणतोय ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स. नाही राजा, नाही. फोर्स प्लस फोर्स इज इक्वल टू फोर्स म्हणजे एटी इज इक्वल टू बीटी स्क्वेअर इज इक्वल टू आपलं काय येणार राजा? फोर्स येणार. मग आपल्याला प्रश्न विचारते, ए चं डायमेन्शन काढा किंवा युनिट काढा, किंवा बी चं डायमेन्शन काढा, युनिट काढा. काय करायचं सर अशा केस मध्ये? सरळ सरळ एटी आणि फोर्सला इक्वेट करा. केलं सर, तुम्ही म्हणल्यानंतर केलं तर फोर्स इज इक्वल टू एटी स्क्वेअर. फोर्सचं युनिट काय येतं? केजी, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इज इक्वल टू ए इंटू टी. टी कोण आहे? तर टाइम आहे. लिहितो वाटलं तरी तर क्वेश्चन मध्ये देतात क्लिअर एकदम. ठीक आहे, मी जस्ट लिहिलं, गडबडीत लिहिलं असेल. ठीक आहे, इंटू काय आलं? टाइमचा स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर जर इकडे आला तर ए चं युनिट भेटलं मला केजी मीटर पर सेकंड पॉवर 4. ठीक आहे, 80 स्क्वेअर नाही येते, 80 आहे, ओनली 80 आहे. तर ओनली 80 आहे म्हणल्यानंतर इथं चला ठीक आहे, छोटस करेक्शन आहे, तेवढं काय त्याच्यात टेन्शन तुम्ही घेऊन राहिले. ठीक आहे, नेक्स्ट मला बी चं डायमेन्शन किंवा बी चं युनिट काढायचे. तर मी कोणाला इक्वेट करणार? तर मी ह्या दोघांनाही करू शकतो, परंतु मी तुम्हाला एक मेथड जनरेट करून देत आहे. मग काय करणार तुम्ही? फोर्स इज इक्वल टू तुम्ही लिहिणार बी टी स्क्वेअर. ओके, फोर्सचं युनिट तुम्हाला माहित आहे काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू बी इंटू टाइमचा स्क्वेअर आहे म्हणजे सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर इकडे जर आलं तर बी चं युनिट भेटेल. सांगा पाहू बी चं युनिट काय आलं? बी चं युनिट आलं केजी मीटर सेकंड पर सेकंड पॉवर 4 आलं. ठीक आहे, असं विचारतं. ए आणि बी चं युनिट विचारू शकतं किंवा ए आणि बी चा डायमेन्शनल फॉर्म्युला विचारू शकतं. डायमेन्शनल फॉर्म्युला काय येईल? सांगा बरं, सांगा कमेंट मध्ये सांगा. m1 l1 t-3 याचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l1 t-4. ओके सर, आणखीन काही विचारू शकता का? आता पॉइंट वर आले तुम्ही. आता तुम्ही खरे क्वालिटीचे प्रश्न विचारायला लागले. तर आपल्याला आणखीन विचारू शकता फाइंड. एवढ्यावर जर थांबलं तर ठीक आहे, एवढ्यावर जर त्याची जिरवली तर ठीक आहे, नाही जिरवली तर पुढचा पॉइंट. ते विचारतं फाइंड द डायमेन्शन किंवा युनिट ऑफ ए इंटू बी, किंवा फाइंड द डायमेन्शन किंवा युनिट ऑफ ए बाय बी, किंवा द डायमेन्शन अँड युनिट ऑफ बी बाय ए. हे तुमच्यासाठी मी होमवर्क दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मी हे तुमच्यासाठी होमवर्क दिलेला आहे, तुम्ही सॉल्व करा. यासारखाच तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन जस्ट होमवर्क म्हणून देतो ऍडिशन वाला. म्हणजे हा आपला कोणता ऍप्लिकेशन झाला बरं? थर्ड ऍप्लिकेशन. याच्यामध्ये एक ऍडिशनल क्वेश्चन देतो. फोर्स इज इक्वल टूच आहे. फोर्स इज इक्वल टू आहे ax प्लस bx स्क्वेअर. ठीक आहे, फोर्स आहे, x कोण आहे? तर x आहे डिस्टन्स. फाइंड द डायमेन्शन अँड युनिट ऑफ a अँड b, a बाय b बाय a. सर्वच फाइंड आउट करायचे. त्यानंतर आणखीन एक इथं क्वेश्चन बनवतो. तर बघा, लक्ष असतं क्वेश्चन म्हणजे काय? आपल्याकडे क्वेश्चनला काहीच कमतरता नाही. भरमसाठ क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल आहे. नेक्स्ट फोर्स वालाच देतो. फोर्स वालाच आहे काय आहे बघा, ए टी स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथंही सेम क्वेश्चन. म्हणजे टी म्हणजे टाइम आहे, लिहितो वाटलं तर कन्फ्युजन नको ना यार. बघा, कम्युनिकेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे आपल्यामधलं. तर आपण म्हणलं एक्स कोण आहे? डिस्टन्स आहे. टी कोण आहे? टाइम आहे. तर हा पण तुमच्यासाठी होमवर्क आहे, हा पण तुमच्यासाठी होमवर्क आहे. काय काय काढायचे? ए बी चं युनिट डायमेन्शन, नंतर ए बी चं युनिट डायमेन्शन, ए बाय बी चं युनिट डायमेन्शन, बी बाय ए चं युनिट डायमेन्शन. अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर आपण इथे संपू. आणखीन एक ऍप्लिकेशन राहिलेलं आहे, त्यानंतर डायरेक्ट आपण एंटर करणार एरर या कन्सेप्ट कडे. असंच तुम्ही कंटिन्युटी दाखवा, असंच तुम्ही कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा. म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी मला फुल एनर्जी येईल, फुल
फॉर्म मध्ये आपण एकदम जलवा दाखवू. फिजिक्स हा विषय टफ जरी असला तरी आपल्यामध्ये ती धमक आहे की त्याला इझी करून दाखवण्याची. हे तुम्हाला सांगायची मला काही गरज नाही, तुम्हाला हे माहित आहे. तर लक्षपूर्वक लिहा. हा होमवर्क तुम्ही मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता, पाठवू शकता. सिन्सिअरली वर्क करायचं. अशा प्रकारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावळांनो. थँक्यू व्हेरी मच.